नागपूर ते चंद्रपूर या विदर्भाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि विकासदृष्ट्या अत्यावश्यक असलेल्या महामार्ग प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने 2353 कोटी रुपयांच्या निधीतून नागपूर ते चंद्रपूर या 204 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी सिमेंट कॉन्क्रीट महामार्गाच्या निर्मितीस हिरवा कंदील दाखविला आहे। या महामार्गाच्या उभारणीमुळे विदर्भातील औद्योगिक, व्यापारी तसेच पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे। नागपूर हे विदर्भाचे उपराजधानी असून चंद्रपूर हे ऊर्जा नगरी म्हणून ओळखले जाते, त्यामुळे या दोन्ही शहरांदरम्यानचा संपर्क अधिक सुलभ, वेगवान आणि आधुनिक होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाला दिलेली मंजुरी ही विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठीचा ऐतिहासिक टप्पा मानली जात आहे। तसेच या महामार्गाच्या बांधकामामुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो गावांचा विकास होईल, स्थानिकांना रोजगार निर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि वाहतूक तसेच लॉजिस्टिक्स व्यवस्थेतील अडथळे दूर होतील। या महामार्गामुळे नागपूर ते चंद्रपूर दरम्यानचा प्रवास केवळ 2 तासांच्या आत पूर्ण होऊ शकेल, ज्यामुळे इंधन, वेळ आणि आर्थिक बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे। यासोबतच राज्यभरातील 20,309 अनुकंपाधारकांना एका दिवसात नोकरी देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला असून हेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळातील एक विक्रमी पाऊल मानले जात आहे। या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना नवसंजीवनी मिळाली आहे। या दोन्ही निर्णयांबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत। या प्रकल्पांच्या मंजुरीमुळे केवळ चंद्रपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भाच्या विकासाला गती मिळेल, औद्योगिक गुंतवणुकीत वाढ होईल आणि प्रादेशिक संतुलन साधण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल। चंद्रपूर ते मूळ मार्गालाही मंजुरी देण्यात आली असून यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अंतर्गत भागातील संपर्क सुविधा अधिक मजबूत होतील। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विदर्भाच्या जनतेत आनंदाचे वातावरण असून यामुळे नागपूर चंद्रपूर औद्योगिक कॉरिडॉरच्या संकल्पनेला नवे बळ मिळणार आहे। फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या महामार्ग प्रकल्पाला अंतिम मान्यता देण्यात आली असून कामाची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे। नागपूर ते चंद्रपूर 4 पदरी महामार्ग हा पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटचा असेल, ज्यामुळे दीर्घकाळ टिकणारा आणि उच्च दर्जाचा मार्ग उभारला जाईल। या महामार्गामुळे मालवाहतुकीचा वेग वाढेल, पर्यटनस्थळांना जोडणारा दळणवळणाचा नवा मार्ग तयार होईल आणि चंद्रपूरच्या कोळसा, वीज, वनसंपदा आणि औद्योगिक उत्पादनांना नव्या बाजारपेठा खुल्या होतील। नागपूर मेट्रो, समृद्धी महामार्ग आणि आता नागपूर चंद्रपूर महामार्ग हे प्रकल्प एकत्रितपणे विदर्भाला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारे ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या निर्णयामुळे विदर्भात विकासाचे नवे पर्व सुरू झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। या सर्व प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीने विदर्भातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता होईल आणि राज्यातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी हा ऐतिहासिक अध्याय ठरेल।